हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं आहे मग, काय चाललंय? उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय केला की नाही? आणि पाऊस आहे का तुमच्या इथे? आमच्या इथे तर आता 2-3 दिवस हल्ली पाऊस नाही आहे, बट वातावरण खूप सुंदर आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये काय असेल तर ते तुम्हाला पुढे कळेल. सो आज घरी कोणी नाही आहे, मी आणि भैया आहे फक्त. सगळे गेले आहेत कोल्हापूरला आणि मला खूप कन्व्हिन्स करत होते की चल चल चल, आणि मी सगळ्यांना नाही बोलली बिकॉज मला रेस्ट करायचं होतं. मला फिरायला जास्त आवडत नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि मग कन्व्हिन्स करून थकले सगळे, शेवटी गेले. आणि मी आणि भैयाने आधीच ठरवलं होतं की जेव्हा सगळे जातील तेव्हा तू आणि मी बर्गर खायला जाऊ. बर्गर खायला जाऊ. सो मी आणि भैया आता बर्गर खायला चाललेलो आहोत. इनडिरेक्टली माझ्या आणि भैयाची आम्ही चाललो आहोत पाळी खेळायला. सो तुम्हाला बोलवतो आम्ही, तुम्ही या आमच्यासोबत पाळी खेळा, जॉईन अस. सो आता मी रेडी होते खूप छान आणि आम्ही मस्त बाहेर जाऊन, भैया तर माझे फोटो एवढे नीट नाही काढत, बट मी त्याचे छान काढते. मग मी भैयाचे फोटो काढेन छान, आणि जरा त्याला सांगेल की आज जरा नीट व्हिडिओ कर, आणि त्याच्याकडनं व्हिडिओ काढून घेईन. सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. आम्ही बर्गर खायला जाणार आहोत. तर तुम्हालाही खायचं असेल तर ॲड्रेस पाठवून द्या, पाठवते तुम्हाला. सो रेडी होती मी आता. आणि गेस वॉट भैया आत्ता आंघोळीला गेला आहे. टाईम झालेला आहे 4 वाजलेत. येस, इव्हनिंगचे 4. आणि भैया आत्ता आंघोळीला गेलेला आहे. त्यात गाणं ऐकतोय. हे बाथरूम मध्ये गाणं ऐकतोय हा पोरगा. देवा, काय करू? ॲक्च्युली हे नाही आहे, स्टिक नाही आहे माझी, आणि मला आता खिडकीला फोन ठेवून शूट करावं लागतं. घाबरला तू? मी आहे ना. पिंपल्स आलेले मला खूप, आणि आता त्याची डाग आहेत. मी रेडी होते, आता भेटूया थोड्या वेळाने. काही जीन्स घेतलेली नाहीये. काय केलं ना रे आज आम्हाला कपडे घालून नंतर बघ ओढणी घालतो. हॅलो गाईज, वेलकम टू भूमिकाशी यूट्यूब चॅनल. आत्ता आम्ही जात आहे मॅकडॉनल्ड्सला. आमच्या घरातले गेलेले आहेत ज्योतिबाला, तर आता आम्ही जात आहे मॅकडॉनल्ड्सला, कोणाला न सांगता. ठीक आहे. आता मी हे वेअर करणार आहे, आणि आता मला थोडंसं रेडी व्हायचं आहे अजून. आम्ही जाणार आहोत बर्गर खायला. मी सारखाच सांगते कारण की साताऱ्यात आता नवीन बर्गरवाला खोललेला आहे, मॅकडॉनल्ड्स. आय थिंक मॅकडॉनल्ड्सच खोललेलं आहे. सो डॉमिनोज होता, आत्ता मॅकडॉनल्ड्स ओपन झालेला आहे. सो मी फर्स्ट टाइम चालली. भैया आधी मला सोडून, जेव्हा मी शूटला गेले होते तेव्हा मला सोडून गेलेला असतो. तेव्हा मला मग फोन करून, म्हणजे मी त्याला फोन केलेला की मला मिस नाही केलं असं तसं. स्टोरीमध्ये पण काय बोललं नाही, ते बोलला तू आल्यावर आपण जाऊ हे ते. मग मी तेवढंच ट्रिक लावून घेतली की मी आल्यावर तेवढंच जाऊ आम्ही खायला. सो भैया मला तर बर्गर खायला नेणार. भैया मी तू बर्गर खाणार. ठीक आहे, ओके. वही ते वाला टी शर्ट देखाने गेला, डाग लागा है. दुसरा वाला ते दाखव. ग्रीन. हां, जीन्स कोणती घालणार त्याच्या खाली? जीन्स लय मोठा प्रश्न आहे बघ. फोन पकडता येत नाहीये मला. सो थोडंसं तयार होते मी, कारण की फोटो काढणार आहे ना. मग छान नको का दिसायला? मी फायनली रेडी झालेली आहे. जास्त काय नाही केलं आहे, फक्त टचअप दिलं आहे थोडंसं हलकासा, ज्याची गरज आहे फोटोसाठी. आणि मला पाणी प्यायचं नाही, तर थोड्याच वेळात आम्ही निघू. वातावरण बघा किती छान आहे. ए भैया, झालं माझं. चुडेल झालं माझं. आज आम्ही जाणार आहे मॅकडॉनल्ड्स.
इट्स मॅकडोनल्ड्स. लकीसाठी पंखा लाव भैया. लकीला पण खा. लकीला बिस्किट टाक ना. लॉक लाव नीट. सगळं लॉक कर रे. मी चप्पल घालते तोपर्यंत. तुम्ही स्काय बघताय मागे किती छान दिसतंय. वाव बघा. आणि मीठार शेरू. शेरू दिसतोयस का? हा दिसतोय. ओके सो आम्ही चालले बर्गर खायला. यार मी किती वेळ सांगणार मी बर्गर खायला चालले. जॅकेट का विअर करते वर ट्रॅव्हलिंग मध्ये फक्त. अरे याचा हातच नाही शकत मला. उलटा काढलाय. ए चल ना. ऊन आलं. मग आता काय थांबू का उन्हाला? हा मग कसं करायचं? मला रेडी केलंय एवढं लवकर. चल आता. मी बसलेली चांगले राधाकृष्ण बघ. शेरू म्हणतोय मला पण यायचंय. लकी पण म्हणतोय मला पण यायचंय. बघा इथे बसवलाय त्याला. झूमच होत नाही फ्रंट कॅमेरा. लॉक लावून परत या मुलाने लॉक खोलून परत आत गेलेला आहे. काय करू मी या मुलाचा? शेरू गेला आपला रस्ता क्लिअर करायला. शेरू ए भैया काय काय विसरतोय? देवा वाचव मला ह्या मुलापासून. आला की खाई. या बिस्किटचं नाव ऍक्च्युली पार्ले आहे. बट जी रिस्पेक्ट साठी लावले पार्ले जी. आता काय विसरला? मला तर बाहेर होते आधी. ही बघा ही बघा आमची गाडी. ही गाडी मीच पाडली आहे पहिल्यांदा. बाकी कोणाकडनं नाही पडली. काय झालं भाऊ? हॅलो विचार मार्क्स आहे का? हॅलो. झोप आली आहे मला गाडीवर. दुपारी झोपली नाही. राधाकृष्ण बघत होते. सकाळी काम होतं. लवकर उठवली मला घरातल्यांनी. मग आता मला झोप आली आहे. यूज अँड थ्रू चालेल. ए भैया फोन पे कर अभी तिथनं. यूज अँड थ्रू वाले बोलत आहे भैया. अजून एक दे. अजून एक दे. हां तू समोरून किती पण काळा दिसू देत लय गोरा दिसतोयस व्हिडिओत. इथं बसू. इथं खूप मोठा असतो तर त्याला खाता येत नाही. बघते कोपरा बघते. ओके सो कदाचित इथे पण बसू शकतो. कुठे बसायचं? कुठे बसू? देवा अवतार बघा कसं झालं टू व्हीलरवरती माझा. सो आम्ही पोचलेलो आहोत तिथे. आणि भैयाने माझं गाडीवरती खूप जास्त डोकं खाल्लं आहे. पण गाडी चालवत असल्यामुळे मी ते दाखवू नाही शकले. मी नव्हती चालवत. भैया चालवत होता ऑब्वियसली. मला नाही देणार चालवायला. तो इतनी जल्दी स्वर्ग नाही जाणार आहे. नाही येते चालवायला असं काही नाही. बट ट्रस्ट नाही करत. सो हां तर आम्ही खाली पोचलेलो आहोत. आता आम्ही बर्गर खाणार आहे. आणि तुम्ही आम्हाला बघा. आणि हा बघा भैया बघ किती गोरी दिसते मी. आणि तू बघ काया. किती गोरा दिसत? ऍक्सेप्ट कर की मी गोरी दिसते. मी गोरी आहे. मी कमेंट मध्ये सांगा बघा. मी गोरी आहे. त्याचा आवाज खूप आहे. सो गाईस जो चांगला लागेल तो तुझा खाल्लेला ना लास्ट टाइम मी तो वाला. मी चिकन बर्गर खाणार आहे. सो भैया लास्ट टाइम ते एकटा आलेला तर मला त्या टायमिंगला तो बोललेला की नेक्स्ट टाइम मी म्हणजे तू आली की आपण जाऊ दोघं. मग आता आम्ही आलो फायनली मॅकडॉनल्ड्सला. आणि घरातले सगळे गेलेत कोल्हापूरला ज्योतिबा महालक्ष्मीला. आणि मला पण खूप फोर्स करत होते बट मी नाही बोलले. काल पण प्रवास झाला. काल मी सीन केला लय बेकार. काय केलं माहिती आहे?
मम्मीचा फोन अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही माझ्याकडे होते. म्हणजे हा फोन आणि मम्मीचा फोन माझ्याकडे एकत्र होते. आणि त्या टायमिंगला मी काय केलं, मग हा फोन आयफोन मम्मीकडे दिला आणि अँड्रॉइड गाडीवर ठेवला. उतरले गाडीतून आणि गाडीवर ठेवला आणि सगळं आमचं शूट वगैरे चालेल, फोटोशूट वगैरे. आणि ते झालं. त्याच्यानंतर ना गाडी चालू झाली, पुढे गेली. आणि कुठे होतो आम्ही तेव्हा ठोसेघरच्या इथे दरी वगैरे होते तिथे. आणि तो फोन खाली पडला आणि आवाज आला. तेव्हा जेव्हा पडला तेव्हा मला कळलं मी फोन तिथेच ठेवलेला, मी चालू गाडीतनं तो पडला आहे असं झालेलं पूर्ण. आणि पण मला कोण काय बोललं नाही ना. मम्मी ओरडली ना, पप्पा काय बोलले, भैयाला सांगितलं. मला बोलते हुशार आहात तुम्ही, तुमचे चरण कुठे आहेत, बघू तुमचे चरण. मला आता काय विसरलं, एवढं काय नाही. आणि त्या फोनचा ना 2 वेळा आधीच त्याचं म्हणजे मरता मरता वाचलाय तो फोन. काय सीन झाला, आर्याने पहिला त्याला पाण्यात टाकला, दुसऱ्यांदा परत मम्मीने त्याला पाण्यात टाकला आणि तिसऱ्यांदा मी पाडला. आणि मी पाडला ना तेव्हा त्याला काहीच नाही झालं. आणि आर्या आणि मम्मीकडनं जेव्हा काय झालं तेव्हा तो बिघडला. आणि माझ्याकडनं एवढा चालू गाडीतनं फोन पडला रस्त्यावरती, तर त्याला काहीच नाही झालं. कसं काय माहिती. त्याला काय नाही झालं म्हणून कदाचित मला काय नसतील बोलले, नाही तर मग शिव्या द्या पप्पांकडनं एकदम तडकत्या फडकत्या. सो आता येताना ऊन लागलं खूप आणि मला तर झोप आलेली लिटरली. अजून आले पण नंतर बर्गर खाणार आहे. आणि मम्मी आम्हाला जेवण पण नाही ठेवलेली. मी फक्त भांडाळा खाल्ला आणि भैयाने भांडाळा खाल्ला. अच्छा, ऑर्डर नंबर आहे आपला ते किती आहे ते? 21 आहेत की 51 आहे? अच्छा ठीक आहे. खाता नसता आला, खाता येत नाही बरोबर. ओव्हर साईज करतात. छोटू एवढं एवढंसं दिलं तर खाता तरी येईल है ना भैया? छोट्याची जास्त पैसे लावतात. अच्छा, तिथे नेटवर्क नाही, अजिबात नाही. सेल्फ ऑब्सेस्ड. ही किती सेकंड मध्ये येणार ऑर्डर? बस बघू नको तिथे, ही चिटिंग आहे. आता तू काउंटिंग देत होता. 1 2 इथं आणून देणार. 3 4 5 6 7 8 9 10. थँक्यू. या हा जुंबुचुक. ए माझं ते कुठे फ्लुरी फ्लुरी. कम लगेच देऊ का स्विच करून का? ते वितळते ना, आईस्क्रीम आहे ना ती भैया, मग ती वितळते लगेच. पण आपण दोघं कसं दिसणार मग? इकडे ये. मला एकदा सामग्री आणून दे, मी तुला घरी बर्गर बनवून देते. भैया म्हणजे मला परत बर्गर खायचा आहे. माझं काम झालेलं आहे सगळं. अर्धवट बर्गर अर्धा खाल्ला, आईस्क्रीम सगळी खाल्ली मी. येस. आणि हे काय असतं, फ्राईज थोडेसे खाल्ले मी. बाकीचं सगळं भैया संपवणार आहे. आणि आता सगळं माझं पोट भरलेलं आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त झोप आली. मग आता मी घरी जाणार आहे आणि झोपणार आहे. पावसाचं वातावरण झालंय. आम्ही जायच्या आधी पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर भिजत घरी जावं लागेल. एवढं बाकी अजून. आणि हे सगळं भैया खाणार आहे.
बस हा एवढंच राहिलेलं पार्सल. हे देणार पार्सल, पागल आहे का? खाणार, खा सगळं खा, वेस्ट नाही घालवायचं काय. ते पी. नको, आईस्क्रीमवर कोण कोक पितं का? तू कशाला कॉम्बो घेतलास? हे नाही ऍक्च्युली मला ऑर्डर विचारलेली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. नाही तर दरवेळेस ऑर्डर मी देते ना त्याला. ऑर्डर मी अजूनपर्यंत एकदाही माझ्या लाईफमध्ये एकदाही स्वतःहून ऑर्डर दिलेली नाहीये कधीच कुठल्या गोष्टीची. ऑर्डर मीच देतो, काय देत नाही. मम्मी पप्पांसोबत असेल तेव्हा मम्मी पप्पा विचारणार काय खायचंय, मम्मी तुझ्या ताटात खाणार मी, पप्पा तुमच्या ताटात खाणार मी. मग भैयावर आल्या तू कोणता पिझ्झा खाणार, हा व्हेज लोटस खाणार, मग भैया जाणार ऑर्डर द्यायला. मी ऑर्डरच देत नाही. चालाक नाही, माझ्याकडे ऑर्डर देणे इतपत कॉन्फिडन्स नाहीये. आणि मेन म्हणजे जे आपण ऑर्डर करतोय ते आपल्याला माहीत तरी पाहिजे ते कसं आहे, काय येते. उगाच जाऊन मी तिथे बडवणार आणि ते काय पण देणार, मग ते खाण्यात अर्थ नाही राहिला आहे ना भैया. मला बोलत होता भैया आज तू ऑर्डर दे, म्हणलं नको भैया तूच दे ऑर्डर, मी नाही देणार. पागल आहे, मला इथे बसलाय, मला बोलतो तू आता बाहेर जा आणि मग काचेच्या इथनं बाहेर ना माझा फोटो काढ. असं कोण फोटो काढायला बोलतं का? पागल बोलतो. मला स्टोरी टाकायची आहे. तो बघा चला आता आम्ही घरी चाललो कारण की आम्हाला आली आहे झोप आणि ही माझी गाडी. चला एक चुडेल. गाईज मी खूप जास्त जमले तर मला झोप आली. सो गाईज फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि गुड नाईट.